मी असं त्यांच्या तोंडून स्टेटमेंट कुठलं ऐकीव माहितीवर टिप्पणी करावी असं मला वाटत. मात्र ज्या पद्धतीनं फडणवीस यांना सध्या टार्गेट केलं जातंय विरोधी पक्षांकडून, तीन विरोधी पक्ष असतात, कसं पाहताय याकडे? हे पहा, आपण जेव्हा दोन पक्षाचे वेगवेगळ्या पक्षाचं राजकारण करत असतो तेव्हा विरोधी पक्ष आपल्याला हार घालून सत्कार करेल अशी अपेक्षा नसते. राजकारण आहे, तोंडावर निवडणुका आहेत आणि जे प्रमुख नेते आहेत, प्रमुख हा शब्द आला की त्याच्यावर बाकीच्याही गोष्टी येतात. त्यामुळे त्याच्यामध्ये मला वाटत नाही की ते जे करतायत ते त्यांचं काम करतायत. आमचे प्रमुख नेते आहेत तर ते साहजिक त्यांना टार्गेट करायचा प्रयत्न करतील, आम्ही त्याला उत्तर देतो. भाजप नेते एकनाथ खडसे भाजपमध्ये आले, त्यांचं म्हणणं आहे की मला दोन नेत्यांमुळे माझा प्रवेश खटलेला आहे भाजपमध्ये. काय वाटतंय तुम्हाला? ते काय जे म्हटले त्याच्यावर काय वाटतं बा, माझं एक स्पष्ट तुम्हाला सगळ्या मीडियांना प्रत्येक 10 मिनिटाच्या बाईटवर हे सांग, अमुक माणूस काही म्हणला, तमुक माणूस काही म्हणला, याच्यावर मी माझ्या राजकीय जीवनात कधीही टिप्पणी करत नाही. मी भूमिकांवर राजकारण करते. मला काय वाटतं, मी काय काम करते आणि काय काम झालं पाहिजे ह्याच्या पलीकडे मी कुठल्याही गोष्टीवर XYZ माणसं बोलले त्याच्यावर मी काही टिप्पणी करत नाही. लाडकी बहीण योजनेमुळं तरी युतीमध्येच श्रीवादाची लढाई सुरू आहे. मला वाटतं लाडकी बहीण योजना एवढी मोठी आहे आणि इतकी एक्सेप्टेड आहे, इतकी लोकांना आवडलेली आहे की त्या योजनेचा आम्ही सगळे मिळून जरी कामाला लागलो तरी आम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकणार नाही. त्यामुळे कुठेही चढावड नाही, सगळे नेते कामाला लागले. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.